पश्चिम बंगालमधील भ्रष्ट राजवट भाजपाने संपवली. खासदार धनंजय महाडिक. देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले, तर तमिळनाडू आणि केरळमध्ये मतांची टक्केवारी वाढली आहे. आणि या निवडणुकीत पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या भ्रष्ट राजवटीचा अंत झाला असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा झेंडा पश्चिम बंगालमध्ये फडकेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. 3 राज्यातील घवघवीत विजयानंतर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात भाजपच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खासदार महाडिक बोलत होते. लाडू आणि झालमुरी वाटून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला. ढोल ताशांच्या गजरात भाजपाचे पदाधिकारी सहभागी झाले, तर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निकालाकडे लागून राहिलं होतं, त्या 5 राज्यांचे निकाल आज झालेले आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याकडे लक्ष होतं ते म्हणजे पश्चिम बंगाल. गेले 15 वर्ष ममता दिदींचं सरकार या ठिकाणी होतं. आपण या 10-12 वर्षामध्ये ऐकलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचं हाल त्या ठिकाणी झालं. कुठल्याही केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ त्या लोकांना मिळाला नाही. आयुष्यमान भारत सारखी योजना असेल, रेशन देण्याची योजना असेल, या योजना जाणीवपूर्वक ममता दिदी लोकांपर्यंत पोहोचू देत नव्हत्या. भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी, आपले गृहमंत्री अमित शाह साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांनी गेले 2 वर्ष या पश्चिम बंगालमध्ये अथक मेहनत घेतली. लोकांपर्यंत आमचे भाजपचे कार्यकर्ते पोचले. पक्षाची भूमिका त्या ठिकाणी सांगितली, केंद्र सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितली आणि ही जुलमी राजवट उलटवून टाकण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेनं केलं. मी त्या जनतेचं सुद्धा अभिनंदन करेन आणि प्रधानमंत्री मोदीजी ज्यांच्या नेतृत्वामुळं हे शक्य झालं त्यांचंही अभिनंदन करेन. अमित शाह साहेब तर तिथं तळ टोकून राहिले होते, त्यांच्यामुळं हा विजय सुखकर झालेला आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर राज्यामध्ये 2 राज्य पाँडिचेरी आणि आसाम इथं एकतर्फी निकाल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालेला लागलेला आहे आणि मोठं मॅन्डेट पक्षाला मिळालेलं आहे. इतर तामिळनाडू आणि केरळमध्ये आपला फार सहभाग थेट नव्हता, त्यामुळे त्या 2 राज्यांचा विषय नाही. पण 5 पैकी 3 राज्यामध्ये बहुमतानं आपलं सरकार आलं. मला वाटतं इथून पुढं पश्चिम बंगालचा विकास ज्याप्रमाणे इतर राज्यांचा विकास झालेला आहे त्याप्रमाणे पश्चिम बंगालचा विकास होईल. ज्या पद्धतीनं आज निकाल लागला हेही आपल्या लक्षात आलं असेल की घुसखोर बांगलादेशी यांच्या मताच्या जोरावरच ममता दिदी आजपर्यंत निवडून येत होत्या. हे सुद्धा आज आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. ते लोक आता बाहेर पडलेले आहेत आणि त्याला आता उरले सुरले जे कोण असतील ते सुद्धा या देशातून हाकलून देण्याचं काम आमचे सन्मान्य गृहमंत्री करतील. या सर्व नेते मंडळींचं आणि पश्चिम बंगालच्या जनतेचं पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. शिवाजी पाटलांनी मला हे केलं. हे बघा, गोकुळची निवडणूक प्रक्रिया थोडीशी लांबलेली असल्यामुळं 4 तारखेला जी मुदत संपते आहे, यासाठीच आम्ही सगळे महायुतीचे नेते सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला मुंबई या ठिकाणी बोलवलं होतं. आमच्या सगळ्यांची बैठक त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जायचं हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. जिल्ह्यामध्ये आज जे काही चालू आहे ते वैयक्तिक आपापल्या पातळीवर जिथं त्या संस्थांच्या अडचणी आहेत त्या किंवा त्यांच्यासाठी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका दोन्ही बाजूच्या नेत्यांची आहे. त्यामुळे त्याच्यावर फारसं बोलण्याची आता आवश्यकता नाही आहे. जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण होईल. आज 4 तारीख संपत असल्यामुळे प्रशासक सुद्धा उद्या कदाचित येतील किंवा आज आता कोर्टामध्ये गेलेला आहे, त्यांचा काय निर्णय होईल मला माहिती नाही. परंतु ज्या काही कायदेशीर बाबी आहेत या बाबी पूर्ण होतील आणि गोकुळची निवडणूक लागेल आणि त्यामध्ये आम्ही महायुती म्हणून आम्ही एकत्र लढत आहोत. आज बंगालमध्ये जुलमी राजवटीचा अंत झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गेल्या 15 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आणि आपण जर विजयाला मिळाल्यानंतर त्या महिलांच्या प्रतिक्रिया एक मिळाल्या. त्यात काय म्हटलं की आता आम्ही मोकळेपणानं जय श्रीराम म्हणू शकतो. त्यामुळं हा विजय गेली अनेक वर्ष ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्याला आणि राष्ट्रीय अध्यक्ष आमचे त्यावेळेचे अमित शाह यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे आता बंगालमध्ये जंगल राज संपुष्टात झालेला आणि खऱ्या अर्थानं लोकशाही निर्माण झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता खऱ्या अर्थानं बंगाल विकासाच्या दिशेने वाटचाल करेल. याबरोबरच आसाममध्ये विजयाची हॅट्रिक झालेली आहे आणि पाँडिचेरीमध्ये सुद्धा आपलं सरकार आले. त्यामुळे देशाच्या 21 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं सरकार आले. 17 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.